नमस्कार मैत्रिणींनो, अस्मिताज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. स्वयंपाक आणि स्त्री म्हणजे हे समीकरण कधीही कुठल्याही स्त्रीला न चुकणारं आहे. ती भलेही वर्किंग वुमन असू द्या किंवा हाऊसवाईफ असू द्या, स्वयंपाक हा स्त्रीला मात्र बनवावाच लागतो. अशातच रोज काय नवीन भाज्या बनवायच्या, परंतु आहे त्याच भाजीला थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलं तर आवडीने खातात. अशीच अगदी कमी साहित्यात आणि बनवायला एकदम सोपी भेंडीची भाजी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम इथे एक पाव किलो भेंडी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे. आपण नेहमी दही भेंडी किंवा भेंडी मसाला, भरलेली भेंडी, बऱ्याच प्रकारे भेंडीची भाजी बनवतो. परंतु तुम्ही अशी कधी लसूणी भेंडी बनवलेली आहे का? नसेल बनवली तर एकदा नक्की करून पहा. आता इथे भेंडी चिरताना ही काळजी घ्यायची आहे की भेंडीचे अगदी पातळ काप करून घ्यायचे आहेत, कारण ही भेंडी कुरकुरीत बनवायची आहे. अशा प्रकारे या भेंडीचे बारीक आणि पातळ काप करून घ्यायचे आहेत. आता भेंडी चिरून झाल्यानंतर इथे भरपूर असा लसूण मी चिरून घेतलेला आहे आणि नंतर कढई गॅसवरती गरम झाली की यामध्ये भरपूर असं तेल घालून घ्यायचं आहे. नाहीतरी नेहमीच्या भाजीपेक्षा भेंडीला तेल थोडं जास्तच लागतं, तरच तिचा चिकटपणा थोडा कमी होतो. आता इथे तेल गरम झालं की यामध्ये हा बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आहे. या भेंडीच्या भाजीची चव सगळी लसूण कितपत परतत आहे त्याच्यावरती आहे. म्हणजेच लसूण चांगला परतला पाहिजे. जेव्हा तो दाताखाली येतो त्यावेळेस तो असा खमंग लागला पाहिजे. आता इथे लसूण चांगला परतून झाला की यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची. जिरं मोहरी तडतडली की नंतर ही जी बारीक चिरलेली भेंडी आहे ती यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आपण इतर भाज्या बनवताना काय करतो, लगेचच मीठ घालतो, परंतु भेंडी ही एकमेव अशी भाजी आहे की जिच्यामध्ये मीठ हे जर सुरुवातीलाच घातलं तर ती अतिशय चिकट होते. आता इथे ही भेंडी चांगली परतून झाली की नंतर एक कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिटे झाकण ठेवून छान वाफवून घ्यायची आहे. भेंडीची भाजी करत असताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की भेंडी चांगली सुती कपड्याने जर पुसली तर ती जास्त चिकट होत नाही. आता इथे ही भेंडी परतून झालेली आहे. यामध्ये घरगुती लाल तिखट 1 चमचा मी घालून घेतलेला आहे. तिखट आपल्या चवीनुसार वापरायचं आहे. तिखट घालून झालं की नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघितलं असेल की मी मीठ नंतर घातलेलं आहे, म्हणजे भेंडी चिकट होणार नाही. आता इथे मीठ घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. अगदी खूप कमी मसाले आणि कमी वेळात तयार होणारी अशी ही भाजी आहे. तुम्ही सकाळच्या वेळी डब्यालासुद्धा घाई गडबडीच्या वेळेला ही भाजी बनवू शकता. आता यामध्ये 1 चमचा दाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. याने भाजीची चव आणखी चांगली लागते. मी तुम्हाला नेहमी माझ्या रेसिपीजमधनं सांगत असते की तुम्हाला जर शेंगादाण्याचं कूट घालायचं नसेल तर तुम्ही भाजके फुटाणे जे असतात त्याची पावडर केलेली ती सुद्धा सुक्या भाजीला वापरू शकता. त्यानेही चव चांगली येते. इथे ही झटपट होणारी कुरकुरीत अशी लसूणी भेंडी तयार आहे. ती आता जेवणासाठी मी ताटामध्ये सर्व करत आहे. रोजच्या जेवणासाठी अशा साध्या आणि सोप्या झटपट होणाऱ्या भाज्या असतील आणि खायलाही चवदार असतील तर अगदी पोट भरल्यासारखं वाटतं. छान कुरकुरीत भेंडीची भाजी, मऊसूत अशी चपाती, त्यानंतर वरण भात आणि बीटरूट, अगदी साधी सोपी परंतु रोजच्या जेवणासाठी परफेक्ट अशी ही थाळी तयार झालेली आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंटद्वारे नक्की सांगत जा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.